नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आपले राजर्षी न्यूज उज्ज्वल भारतमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी आपणासाठी यासाठी घेऊन आलेलो आहे की सध्या देशामध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका विधानसभेच्या झालेल्या आहेत, त्यात महाराष्ट्र, झारखंड, त्याचबरोबर काही निवडणुका सुद्धा झालेल्या आहे. आणि या निवडणुकांमध्ये आपण पाहिले आहे की भाजपला भरभरून यश मिळालं आहे. असं काय झालं की भाजपला एवढं भरभरून यश मिळतं? असं भाजपने कोणती कामं केलेली आहे? मित्रांनो, नीट जर विचार केला तर भाजपाने त्यांच्या या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये खालपासून तर वरपर्यंत त्यांनी संघाची माणसं बसवलेली आहेत. त्यांनी त्यांच्या विचारधारेची माणसं अशी बसवलेली आहेत की जेणेकरून ते भाजपला निवडणुकीच्या काळात देखील मदत करतात. अगदी निवडणूक आयुक्तसुद्धा देखील भाजपचेच म्हणणे मांडतो. परंतु यामुळे ज्या गोष्टी घडू राहिलेल्या आहेत त्या आपण विचार करण्यासारख्या आहे. विचार यासाठी करायचा की जे प्रशासन जनतेच्या पैशावर चालतं, जे सरकार जनतेच्या पैशावर चालतं, आणि या देशामध्ये लोकशाही जर 1947 नंतर 15 ऑगस्ट 1947 नंतर अंमलात आणलेली आहे, आणि जर लोकशाही टिकावी अशी जर भावना जनतेची असेल तर हे अधिकारी लोक भाजपला कशी काय मदत करू शकतात? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि सत्तेमध्ये खालपासून तो वरपर्यंत त्यांची माणसं त्यांनी बसवली. अगदी IAS ऑफिसर, IPS नको त्या त्यांनी जे IAS ऑफिसरच्या परीक्षा ज्यांनी दिल्या नाही अशी लोकसुद्धा त्यांनी नवीन बसवलेले आहेत. जे काही लोक त्यांची सर्व्हिस संपलेली आहे तरीसुद्धा त्यांना त्या खुर्चीवर बसवलं आहे. हे भयानक चित्र आहे. आणि हे भयानक चित्र लोकशाहीसाठी बिलकुल योग्य नाही. जर जनतेला आज 26 नोव्हेंबर त्या संविधानाची प्रत ज्यावेळेस वाचली, आम्ही भारताचे लोक असं म्हटलेलं आहे. आम्ही हिंदू लोक, आम्ही मुस्लिम लोक, आम्ही अमुक तमुक असं काही नाही. आम्ही गोरे लोक, काळे लोक, काय म्हणायचं ते म्हणा. परंतु असं काही म्हटलेलं नसताना सुद्धा देखील आम्ही भारताचे लोक, म्हणजे या भारत देशामध्ये जे लोक 1950च्या अगोदरपासून जे राहतात ते सगळे भारताचे लोक, म्हणजे त्याच्यात वंश, लिंग, वर्ण असा कोणताही भेदभाव करता येत नाही. आणि अशा लोकांच्या प्रती हे संविधान अर्पण केलेलं आहे. म्हणजे हे संविधान जसं आपण एखादं पुस्तक लिहितो, ग्रंथ लिहितो, कादंबरी लिहितो, आणि एखादं नाटक लिहितो, काय असेल ते एखादा इतिहासाचं काहीतरी थोडंसं वर्णन केलेलं असेल तर त्याच्यामध्ये मी माझ्या पत्नीस, मी माझ्या आईस, मी माझ्या वडिलास हे पुस्तक समर्पित करतो असं म्हटलं जातं. परंतु ह्या संविधानामध्ये आम्ही आमच्याच प्रती हे समर्पित करत आहोत. किती मोठं वाक्य आहे. आणि 75 वर्ष झालं तरी आमचा देशातील आपला हा भारतवासी अजून सुधारायला तयार नाही. जर हे संविधान आम्हाला आमच्याच प्रती अर्पण केलेलं आहे, म्हणजे आमची लढाई आम्हालाच लढावं लागणार आहे असं म्हटलेलं जर आहे तर जनतेने, सामाजिक संघटनांनी,
त्यात राजकीय पक्षसुद्धा देखील आलेले, कारण जनता त्यांच्यामध्ये सुद्धा सामावलेली आहे. ते कोणताही बॅनर न वापरता, काही गरज नाही पक्षांचे बॅनर वापरायचे कोणी, पण जनतेने रस्त्यावर उतरून ही लढाई लढावं लागणार आहे. मी मागेच या बाबतीत बोललो होतो की सर्वस्व काही जनतेच्या हातात आहे. जनतेने ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं, परंतु या 75 वर्षामध्ये जनतेला शहाणं होऊन द्यायचं काम या देशातील सुज्ञ राजकारण्यांनी होऊन दिलं आहे का? आणि फक्त खाली बहुजन समाज पार्टीमधीलच कार्यकर्ते सुज्ञ आहेत असं मी समजतो, कारण त्याला संविधानाची जाण आहे, कायद्याची जाण आहे आणि बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांची चळवळ तो चालवतो आहे, म्हणून तो ज्ञान आहे. म्हणून ज्या दिवशी बहन कुमारी मायावतीजीने बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून ज्या वेळेस मनमोहन सिंगाचं 2009 मध्ये सरकार पडायच्या मार्गावर आलं होतं आणि त्यावेळेस त्या सरकारवर अविश्वासाचा ठराव मांडला होता, त्यावेळेस पुढील पंतप्रधान कोण असा ज्यावेळेस विषय आला होता, तर त्यावेळेस भाजपा वगैरे सारखे पक्षसुद्धा पुढे आले, परंतु त्यांनी चेहरा डिक्लेअर केला नाही. तसेच प्रकार देवेगौडा असो कोणी असो सगळ्यांनी नाकारलं. बहीणजींनी ते प्रधानमंत्रीपद स्वीकारणार आणि त्यासाठी मी तयारी करते आणि त्या रणनीतीनुसार बहन कुमारी मायावतीजींनी तयारी केली आणि त्या मैदानात उतरल्या. आणि ज्यावेळेस खासदारांची बेरजाबेरज करायची वेळ आली तर त्यावेळेस भाजपचे काही खासदार आजारी पडले, काही परदेशात निघून गेले, काही गैरहजर राहिले. समाजवादी पार्टीची तीच परिस्थिती. म्हणजे काँग्रेसचा पाठिंबा काढायचा होता आणि नवीन पंतप्रधान होणार होता, तर बहीणजींनी ती तयार केली होती. अवघ्या 4-5 मतांनी अविश्वासाचा ठराव बारगळला. तेव्हापासून भाजपच्या डोक्यामध्ये आणि काँग्रेसच्या डोक्यामध्ये एकच घुसलं, बहुजन समाज पार्टी खूप ताकदवर झालेली आहे, तिला जर खतम करायचं असेल तर हिला आता सांभाळलं पाहिजे. हिला असं एका कानाकोपऱ्यात टाकून द्या की यांना कोणी विचारलं नाही पाहिजे. यासाठी षड्यंत्रपूर्वक भाजप आणि काँग्रेसने ती रणनीती आखली. त्यापूर्वी एकदा काँग्रेसचं सरकार पाडायची वेळ, त्यापूर्वी भाजपचं सरकार होतं आणि त्या भाजपचं सरकार ज्यावेळेस असताना अवघ्या 1 मताने अटल बिहारी सरकार गेलं. ते मायावतींमुळं गेलं म्हणून सगळ्यात जास्त चर्चा झाली. आणि मायावती त्यावेळेस तटस्थ राहणार होत्या, BSP तटस्थ राहणार होती, परंतु बहुजन समाज पार्टीनं मतदानात भाग घेतला आणि अटल बिहारी सरकार एका मताने पाडलं. याचं दुखणं अजूनसुद्धा भाजपच्या डोक्यातून गेलेलं नाही. भाजपने राजकीय सूड उगवण्यासाठी बहुजन समाज पार्टीला संपवायचा विडा उचलला आणि तोही EVMच्या माध्यमातून. मित्रांनो, आजवर आपण अनेक इलेक्शन लढलो. 2012चं निवडणूक ज्यावेळेस झाली त्यावेळेस बहुजन समाज पार्टीचा ग्राफ खाली आला उत्तर प्रदेशमध्ये आणि समाजवादी पार्टीची सत्ता आली. असं का होऊ शकलं, कसं होऊ शकलं हे तुम्ही समजू शकतात. कारण मायावतींनी फक्त एकाच राज्याचं मुख्यमंत्री राहावं, त्या पलीकडे राहू नये, देशभर त्यांची सत्ता जाऊ नये म्हणून सगळ्यात जास्त खबरदारी काँग्रेस आणि भाजपने घेतलेली आहे. कारण त्यांच्या दोघांमध्ये तिसरा नको आहे. असं करून यापूर्वी त्यांनी कम्युनिस्ट पार्टीला सुद्धा हळूहळू तुकड्यामध्ये केलं, संपवलं. आता BSPला संपवायच्या मागे निघालेले आहे. परंतु BSP ही स्वतःचा पैसा घालते, कोणत्या उद्योगपतीचा पैसा नसतो. सर्व गोष्टी बसपाचा कार्यकर्ता स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतो.
म्हणून ती बहुजन समाज पार्टी आज देशामध्ये 2014 पासून इतकी खाली गेलेली आहे की तिला उद्या राष्ट्रीय दर्जा राहील का नाही हा मोठा प्रश्न तयार झाला आहे. परंतु खरंच मानावं लागेल त्या बहीण कुमारी मायावतीजींना की त्या खंबीर आहेत. त्यांनी हिंमत धरून पक्षाला जीवन ठेवायचं काम केलेलं आहे. देशभर निवडणुका लढाव्या लागतात, बहीणजींना दौरे करावे लागतात. बसपाकडं पैसा नाही, कोणताही उद्योगपती बसपाला पैसा देत नाही असं नाही. अंबानीसारखे लोक, टाटासारखे लोक ज्यावेळेस उत्तर प्रदेशमध्ये सत्ता होती त्यावेळेस हे सत्ता पैसा घेऊन जायचे. बहिणीला हेलिकॉप्टर सेपरेट बक्षीस म्हणून देणार होते, अगदी पायलटसह. परंतु बहिणजींनी त्या गोष्टी नाकारल्या. बहिणजींनी स्पष्ट सांगितलं, मी जर तुमचं काम केलं, मी तुमची मदत घेतली सत्तेसाठी, तर तुम्ही माझ्या समाजाला पूर्ण नागडं करून टाकता. परंतु बहिणजींनी ही शर्त त्यांच्यापुढे ठेवल्यानंतर रिलायन्स कंपनीचे जे मालक होते अंबानी ते निघून गेले. परंतु त्यांनी सुद्धा देखील मोठा कट रचला आणि मोदीसारख्या माणसाला या राजकारणात घेऊन आले. आणि बहुजन समाज पार्टी हा उद्योगपतींच्या रस्त्यामध्ये सगळ्यात मोठा काटा आहे. कारण काँग्रेसला फंड देणारे कार्यकर्ते नाही, तसेच भाजपला सुद्धा फंडिंग करणारे सर्वसामान्य लोक नाही, सर्व उद्योगपती आहेत. एवढं तरी आपण लोकशाहीमध्ये जनतेने समजून घेतलेलं बरं. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता हा पैसा देणारा जर असेल तर त्या विचाराने जनतेसाठीच काम होऊ शकतं. हे समजत का नाही जनतेला? परंतु टाटा, बिर्ला, अंबानी सारखे, धीरूभाई अडाणी अंबानी सारखे लोक हे काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी पार्ट्या, शिवसेना यांच्यासारख्यांना मदत करते. तृणमूल काँग्रेस, लालूची प्रसादची पार्टी, पासवानची पार्टी या सगळ्यांना मदत करते. आणि त्यामुळे ते आले काय गेले काय त्यांना काही फरक पडत नाही. म्हणून आज जर पाहतो तर सगळ्यात जास्त रिझल्ट कमीत कमी त्यांचे तरी लागतात. पण बहुजन समाज पार्टी गेल्या 40 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवते, अजून एक सुद्धा खातं ओपन होत नाही. आता मतांची टक्केवारी तेवढी खाली आणली की ते विचारता सोय नाही. तर हा संपूर्ण सूड उगायचं काम काँग्रेस आणि भाजपा मिळून बहुजन समाज पार्टीवर करत आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे. यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आता एक विचार केला पाहिजे. ह्या EVMला आपल्या देशातून हद्दपार केलं पाहिजे. लढाई कोण लढतं कोण नाही हा विषय नाही, पण बहुजन समाज पार्टीला हे जर समजलंय की आपला निकाल हा EVMच्या माध्यमातून लावला जात आहे, त्यामुळे आपले भले भले मोठे कार्यकर्ते नेते पक्षाला सोडून जात आहेत, त्याला सर्वस्व कारण EVM आहे. आणि आपण एकमेकावर आरोप करतो. खासदार रामजी गौतमनी असे केले, अशोक सिद्धार्थने तसे केले. प्रभारी पैसे खातात, प्रभारी तिकीट विकतात. नाही मित्रांनो, प्रभारी कोणताही असे उद्योग करत नाही. आणि जर करीत असेल तर त्याला आपण त्याच वेळेस ओळखायला पाहिजे. ते निवडणूक झाल्यावर बोलायची गरज नाही. परंतु आम्हाला एक समजलं पाहिजे की कार्यकर्त्यांनी स्वतः हुशार बनलं पाहिजे. त्यासाठी कारमर्ता हा डगमगीत नको आहे. जसे कार्यकर्ते जुने BSPचे होते तसेच तळमळीचे कार्यकर्ते BSPचे आज बी आहेत. फक्त एवढा आहे, फरक एवढा आहे, त्यांच्याकडे संसाधन कमी असतं. पूर्ण गावागावात खेड्यापाड्यात त्यांना पोचता येत नाही. संसाधन कमी असल्यामुळं, आर्थिक पैसा नसल्यामुळं प्रचार करता येत नाही. आणि हेच काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे लोक म्हणतात तुमच्या पक्षाला वरून पैसे आले, ते तुम्हाला पैसे का वाटत नाही? आम्हाला पोलिंग बूथवाल्यांना 2-2, 3-3 हजार रुपये देतात, बूथ पदाधिकाऱ्यांना तुमच्या आलेले वर्षांनी खाले असं म्हटलं जातं. आणि कार्यकर्त्यांना तिथंच नाराज करून टाकायचं काम आणि त्यांच्यामध्ये भीती निर्माण करायचं काम की तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते पैसे खातात, तिकीट विकतात असे आरोप करून, बिनबुडाचे आरोप करून बहुजन समाज पार्टीला बदनाम करायचं काम करतात. यासाठी मित्रांनो, बहुजन समाज पार्टीसारखी पवित्र पार्टी या देशात दुसरी तिसरी कोणतीच नाही. यासाठी
माझी आपली कळकळीची विनंती आहे की तुम्ही बहुजन समाज पार्टीला सक्रिय करण्यासाठी स्वतः योगदान द्या. आणि आपली सत्ता का येत नाही, आपला आमदार खासदार का निवडून येत नाही, ते यासाठी आज महाराष्ट्रामध्ये जे घडलं, यापूर्वी जसं BSPला 0 केलं होतं 2014मध्ये, युती ज्यावेळेस समाजवादी पार्टीबरोबर सोबत उत्तर प्रदेशमध्ये केली तर त्यावेळेस 10 जागा मिळाल्या. परंतु आता युती नाही केली 2022ला तर आपण 0 जागावर आलो. 2024च्या लोकसभाचं जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपल्याला 0 जागा मिळाल्या. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, आपली मतं ट्रान्सफर केली जातात किंवा नियोजित प्रोग्राम मतपेटीमध्ये केला जातो, त्या EVM मध्ये केला जातो, की जेणेकरून आपण आपल्या एकमेकांसंग, बहुजन समाजाने एकमेकांसंग भांडलं पाहिजे. बहिणींचे सुद्धा पाठीमागे हे शब्द आले, मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं नाही म्हणून आम्ही हारलो. परंतु ही बहिणीची चूक नाही, कारण जी चूक आहे ती EVMची आहे आणि निवडणूक आयोगाची आहे आणि सत्तेमध्ये बसलेल्या मोदी सरकारची म्हणजेच भाजपाची आहे. तर त्यांचं एक षडयंत्र ठरलेलं, या देशावर शूद्र राजा होता कामा नये आणि तो स्वतंत्र विचाराचा नको, जो बुद्ध विचाराचा नको, जो सम्राट अशोकाच्या विचाराचा नको, जो चंद्रगुप्ताच्या विचाराचा नको आहे. आणि त्यांना आंबेडकराच्या विचाराचा राजा ह्या देशात नको आहे, म्हणजेच राजा म्हणजेच पंतप्रधान नको आहे. म्हणूनच त्यांचं हे षडयंत्र आहे आणि यासाठी त्यांना साथ देते भाजपला काँग्रेस. म्हणून काँग्रेसने सुद्धा पाठीमागे संविधान धोक्यात आहे असं म्हणून आपली मतं लाटायचा प्रयत्न केला गेला आणि BSP रेसमधून बाहेर पडली. असाच प्रकार याच्यामध्ये त्यांनी करायचं काम केलेलं आहे. तर मित्रांनो, आपणास कळकळीची विनंती आहे की आपण आपल्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि पुढच्या 7 पिढ्यांसाठी आपण काम करून ह्याच वेळेस घ्या. जर संविधान धोक्यात आलं आणि मताचा अधिकार जर आपल्या बहुजन समाजाचा हिरावून जर घेतला तर मग पुढे काय होईल याचा विचार केला आहे का तुम्ही? आज जे सोन्यासारखे घास तोंडामध्ये आपण घालतोय, खातोय, जगतोय, याला सर्वस्व बाबासाहेबांची पुण्याई आहे. आणि त्याला आक्रमकपणे तोंड देणारी बहीण कुमारी मायावती जी आहे, पण मायावतीचाच आवाज लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बंद करण्याचं काम ह्या लोकांनी केलं, म्हणून यांचीवाली मनमानी वाढली आहे. मग काँग्रेसमधून ज्यावेळेस महाराष्ट्रात आता निवडणुका घडल्या तर नांदेडचं एक उदाहरण आलं आहे. नांदेडच्या उदाहरणामध्ये खासदारकीला काँग्रेसचा खासदार तिथून नांदेडमधून निवडून येतो आणि त्यानंतर तेथील 6 जागा ज्या विधानसभेमधील आहेत त्या सगळ्या पडतात. तेव्हा कुठेतरी काँग्रेसची झोप उडाली. ते पहिलं तर काय, घर बसपाचं जळत होतं म्हणून मजा पाहत होते काँग्रेसवाले आणि सपावाले. जेव्हा आता त्यांच्याही घरामध्ये आग पोचली तेव्हा कुठेतरी ते जागे झालेले असं म्हणावं लागेल. मित्रांनो, जोपर्यंत आग तुमच्या घरापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तुम्ही विझवायला पडणार नाही. आपण तर खूप कमी पडतो, आपण पैशा पाण्याने कमी पडतो, आपला समाज हा गरीब आहे, म्हणून आपले कार्यकर्ते गरीब आहे, म्हणून बहीणजी आपल्याला नेहमी सांगतात तुम्ही रस्त्यावर उतरू नका. चीड तर भरपूर आहे, परंतु आपला समाज आपल्या पाठीमागे असल्याने आपलं मतदान हे विकाऊ कधीच नव्हतं आणि राहणारं पण नाही. पैसा जरूर घेतील, सगळं काही करतील, परंतु माणूस जर इमानदार पक्षाने उभा केलेला असेल तर मतदान त्यालाच करतो, एवढं बाकी निश्चित आहे. तेव्हा भाजपचं आजपर्यंत जे 10-12 वर्ष सहन केलं, इथून पुढं बाकी आता काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले आणि तुटलेले शिवसेनावाले सुद्धा देखील सहन करणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. तेव्हा मित्रांनो, ज्या निवडणुका ज्या आता झाल्यात आणि ह्या निवडणुका पुन्हा परत व्हाव्यात म्हणून प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी निवडणूक आयोगावर, सरकारवर
न्यायालयामध्ये सगळीकडे दबाव तंत्राचा आता वापर होणार आहे. जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आता काही एक अधिकारी आहेत, अधिकारी सांगत होते आमच्या समोर EVM मशीनचे काही स्पेअर पार्ट आजूबाजूला पडलेले होते. तर त्याच्यामध्ये 100% तो घोटाळा झालेला आहे आणि अगदी काही नसील पॅक केलेलं नव्हतं. ते सुद्धा मी व्हिडिओ याच्यामध्ये टाकणार आहे. तो चर्चा है, मैं खुद नहीं कह रही हूँ, ये लोगों में आम चर्चा है कि पहले देश में बैलेट पेपर के जरिए चुनाव जीतने के लिए सत्ता का दुरुपयोग करके फर्जी वोट डाले के जरिए भी ये कार्य किया जा रहा है, जो लोकतंत्र के लिए बड़े दुख व चिंता की बात है। इतना ही नहीं बल्कि देश में लोकसभा व राज्यों में विधानसभा आम चुनाव के साथ साथ खासकर उपचुनावों में तो अब ये कार्य काफी खुलकर किया जा रहा है। और ये सब हमें हाल ही में हुए यूपी के उपचुनाव में काफी कुछ देखने के लिए मिला है। और इस बार महाराष्ट्र स्टेट में विधानसभा के हुए आम चुनाव में भी इसको लेकर काफी आवाजें उठाई जा रही हैं। ये अपने देश में यहाँ लोकतंत्र के लिए बहुत बड़ी खतरे की घंटी भी है। ऐसी स्थिति में अब हमारी पार्टी ने ये फैसला लिया है कि जब तक देश में फर्जी वोटों को डालने से रोकने के लिए देश के चुनाव आयोग द्वारा कोई सख्त कदम नहीं उठाए जाते हैं, तो तब तक हमारी पार्टी देश में खासकर अब कोई भी उपचुनाव नहीं लड़ेगी। जबकि आम चुनाव में इस मामले में थोड़ा बचाव जरूर हो जाता है, क्योंकि इनका अर्थात सरकारी मशीनरी का सत्ता परिवर्तन के डर की वजह से आम चुनाव में इनका जनता पर कोई ज्यादा दबाव या डर आदि नहीं होता है, जिसे खास ध्यान में रखकर हमारी पार्टी देश में लोकसभा व राज्यों में विधानसभा के आम चुनाव तथा स्थानीय निकायों के भी चुनाव पूरी तैयारी व दमदारी के साथ लड़ेगी। राहुल गांधी जी से मेरा दरखास्त है यहाँ पर, वो ये है कि EVM जो है मैं उससे लड़ रहा हूं। आज भी बंबई हाई कोर्ट में उसके लिए मैं लड़ रहा हूं। पिछले 6 महीने से जब EVM इंक्वायरी की बात आई तो इलेक्शन कमीशन उसको टाल रहा है। उसकी जो मशीन आती है वो अमेरिका से आती है, लेकिन वहां के जो चिप उसमें 2 है, स्टोरेज चिप जो है वो यहां 20-20, 25-25 रुपए में मिलते हैं कि जिसको मैनिपुलेट होता है। राहुल गांधी से मेरी दरखास्त है कि पार्लियामेंट भी किस पे विश्वास करे, पेपर ट्रेल पे विश्वास करे और EVM पे विश्वास करे। तो पार्लियामेंट ने कानून से कहा है कि अगर डिफरेंस आया, EVM के काउंटिंग में डिफरेंस आया और पेपर ट्रेल की काउंटिंग में डिफरेंस आया, तो मानना है कि पेपर ट्रेल का जो वोट है वही आपको मानना है, EVM को बगल में रखना है। क्या हम लोग इस इलेक्शन के पहले इलेक्शन कमीशन को घेराव डाले? हम लोग इसके लिए लड़ने के लिए तैयार है। दिल्ली में हम लोग को यहां पे जाना होगा। मैं राहुल गांधी से विनती करता हूं कि वो अगर डेट ऐलान करेंगे तो शायद हम लोग उसमें शामिल होंगे। मशीन नंबर आणि 70C जो फॉर्म आहे त्या मॅच होत नसल्यामुळे आणि अनेक मशीनला सील नसलेल्यामुळे, काही मशीनला सेंट्रल सील आहे, बाकीचे 2 सील नाही आहेत, आणि काही मशीन
चे स्पेअर पार्ट जे आहेत ते आजूबाजूला आढळत आहेत. त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून इथून गेलेले आहेत. म्हणजे मशीनसोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. 1-2 प्रकरणं नव्हे तर इथं कमीत कमी 8 ते 10 मशीनसोबत असं झालेलं आहे. आणि असंख्य आम्ही स्ट्रॉंग रूम पण पाहिलेली आहे, तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे. 100% याबाबत आम्ही शासन काय जे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर याबाबत आपण वरिष्ठांना पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित आपण कानावर टाकावी. आणि इथे जे काही आरोप असतील ते कोणत्याही प्रकारचं आमचं ऐकून घेत नाही, काही नाही असं समजून प्रोसेस पुढे घेत आहेत. फक्त हे लोकशाहीची हत्या आहे असं मला आज म्हणावंसं वाटतं. काही मशीन सुरू असल्याचं समजलं, हे सत्य आहे का? काही मशीन सुरू होत्या त्या लॉक केलेल्या नव्हत्या, हे पण सत्य आहे. त्याच्यानंतर आमचा एक कार्यकर्ता आहे बसपाचा, की जो बसपाच्या कार्यकर्त्यांना पोलिंग बूथचे एजंटचे फॉर्म आले नाही, परंतु त्याला सवय आहे की पोलिंग बूथमध्ये घडतंय काय, भले कोणाचं का होईना मग पोलिंग बूथ बनवून का होईना ते आतमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. आणि प्रवेश मिळवल्यानंतर त्यांनी पाहिलं की ज्या वेळेस मशीन लॉक करायचं होतं तर सगळे जणांना पोलिंग एजंटांना तिथून बाहेर काढलं, त्या रूममधून बाहेर काढलं. आतमध्ये त्यांनी जवळजवळ अर्धा तास घेतला आणि त्यानंतर सील पॅक करायसाठी सह्या करायला ह्या लोकांना बोलवलं. त्यांनी शंका उपस्थित केली. ही चर्चा माझी त्याचीवाली जो 2-4 दिवसापूर्वी झालेली आहे. मतदान झाल्यावर ताकतोडे साहेब असं असं झालं आहे म्हणे. मी म्हटलो होऊ शकतं, आता काय आपलेच दुबळी परिस्थिती आहे कॅन्डिडेटची, म्हणून जादा ऑब्जेक्शन घेऊन आपण तो सगळेजण थकलेलो आहोत. आपल्याला साथ कोणी देत नाही, कारण कधी उलटून पालटून भिकुसाप्रमाणे यांची माणसं निवडून येत राहतात. कधी काँग्रेसची, कधी भाजपची, कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेनेची, अशी लोक निवडून येत असल्यामुळं आपलं तर आजपर्यंत खातच खुललं नाही. त्याच्यामुळं साहजिक नाराजी तर सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये राहतेच. पण तरीसुद्धा एक जागृत कार्यकर्ता ह्या नात्याने त्यांनी फक्त एवढं माहिती दिली, खूप गडबड झालेली आहे. ती एक आहे. अजून एका ठिकाणची बातमी आलेली आहे की त्या गावाने अख्खं काँग्रेसला मतदान केलं 100% आणि त्या गावामध्ये 0 मतदान मिळालेलं आहे, असा एक व्हिडिओ आलेला आहे. त्याचबरोबर अजूनही मनसेचे काही मुंबईचे कार्यकर्ते आहेत, ते म्हणतात आम्ही मतदान केलं. आमचे मतदान गेलं कुठं? सगळे शिवसेनेच्या भाजपच्या विरोधात मतदान करणार मनसेला होते, ते मतदान गेलं कुठं? नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 आता ही संपलेली आहे. निकाल सगळ्यांचा समोर आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचा ह्या निवडणुकीच्या संदर्भात हे बोलू इच्छितो की जेव्हापर्यंत महाराष्ट्र राज्यात ईव्हीएम मशीनची यंत्रणा याचे रिमोट कंट्रोल भारतीय जनता पक्षाकडे आहे, तेव्हापर्यंत नवीन तर सोडाच भारतीय जनता पक्षाच्या शिवाय दुसरा कुठलाही नेता हा उभरून येऊच शकत नाही. म्हणून येणाऱ्या काळात मी सर्वांना आवाहन करतोय की बॅलेट पेपर हे परत आणणं ही काळाची आवश्यकता आहे. आणि जर येणाऱ्या काळात कुठला दुसरा तरुण जर प्रामाणिकपणे मेहनत करणार, निवडणूक लढायला इच्छुक असणार, ज्या प्रकारे मी सुद्धा केलेले प्रामाणिकपणे मेहनत सगळ्यांच्या समोर आहे आणि निकाल सगळ्यांच्या समोर आहे की कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने कुठल्याही प्रकारचा प्रचार न करता स्वतःला विजयी ठरवण्याकरिता ईव्हीएमचे वापर केलेले आहेत. आणि येणाऱ्या काळात हे याला आपण लोकशाहीची हत्या म्हणूया. आणि तसेच येणाऱ्या काळात जर आपल्याला लोकशाहीचा सूर्योदय बघायचा असणार भारत देशात, तर आपल्याला बॅलेट पेपरची आवश्यकता आहे, ही काळाची गरज आहे. म्हणून मित्रांनो, सर्वांनी बॅलेट पेपरसाठी याच्या पुढे आंदोलन करायचीच आहे. आणि आपण युवा पिढी म्हणून एकत्र येणार आणि बॅलेट पेपरची पद्धत हे परत आणणार असे आवाहन करतो आणि अपेक्षा करतो की येणाऱ्या 2028ला देखील अशा प्रकारचे निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूला नाही लागणार. नमस्कार, जय भीम, जय भारत. क्या कहेंगे? नहीं, पेड़े वाटा महाराष्ट्र कमजोर होतोय. पेड़े वाटा, पेड़े बरं का, महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत. पेड़े वाटा. अरे बेशरम लोक आहेत तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. नमस्कार, मी राजेश अरुण, 153 तहसील विधानसभेचा मनसेचा उमेदवार. आता मतमोजणी सुरू होती. आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे. त्याचं कारण एवढा त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला 3 सील असतात, एका मशीनला एकच सील होतं. त्यांना विचारण्यात आलं एकच सील का, तर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर हा एकच असू शकतं. त्यामुळे एक गोष्ट झाली, प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीनचं चार्जिंग 70%, काहीचं 60%. अहो एवढं 2-2 दिवस मशीन चार्जिंग 99% कसं असू शकतं?
संशयास्पद गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी. तिथे आम्हाला काही 2च मतं. म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदानच केलं नाही, की मी स्वतःला मतदानच केलं नाही. हे अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे. गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय. या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे. आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय, ते आम्हाला नको आहे, आम्हाला बदल करायचा आहे. पण मतदान गेलं कुठे? प्रत्येक यादीमध्ये 2-2, 3-3, 9-9, 10 मतं फक्त. आणि आमचे कार्यकर्ते त्यांची घातली मतं नाही मिळाली, असा घोळ आहे. मी ज्या काउंटिंगमध्ये जे भटकले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण आपलं मत मांडा. इलेक्शन्स बंद करून टाका. अतिशय संताप आलेले, बंद करा इलेक्शन्स. दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही. मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या 8 मशीन्स फ्रॉड निघालेले. नंबर्स वेगळे, तिकडे नंबर वेगळे, आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा. तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे, असंच करायला लागेल. आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते IAS ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन एट ऑल. साहेब, जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरबार वेळ लावत असेल. किती तुमचाही वेळ जातो, आमचाही वेळ जातो. पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला. हे नाही चालणार अजिबात. खूप इझी घ्यायला लागलेत. मग इलेक्शन कॅन्सल करा. ते गणपत पाटील नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो. 3 नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनीषाताईंना अजिबात येऊन दिलं नाही, प्रचाराला येऊन दिलं ना. आम्ही प्रचार करून देणार नाही. त्या वॉर्डमध्ये त्यांना लीड मिळतो. कसा मिळतो? उमेदवाराला 3 उमेदवाराच्या 163 मध्ये 2च मतदान का? आई बहिणीची, बायकोची, घरातल्या आजूबाजूच्या लोकांची मतं नाही मिळाली. 30 वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला 1 मत. हेच केलंय. हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय? आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे. आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही, काही द्यायचं नाही. ते हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालयात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात. आज एक रूल लावतात, दुसरा रूल लावतात. यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात. पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक. IAS ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल. तिने रिझाईन केलं पाहिजे. अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कोणी असं बोललेलं आहे. पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती IAS ऑफिसर शी शुड रिझाईन. मला नाही माहिती ती जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शुड मेंटेन अ डिग्निटी. नाही करत तिथे. स्पष्ट मत आहे या सगळ्याच्यामध्ये घोळ झालाय. मनसेला मतदान स्वतः माझ्या घरी आमची 4 मतं इकडे बघा जनकल्याणमध्ये 10 पैकी फक्त 2च मतदान होईल. असं या सगळ्या हे लोक 4-4 पक्ष 3-3 पक्ष एकत्र येऊन लढतात. अरे हिंमत असेल तर आमची एकट्याने लढा ना. मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती. आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार नाही. अख्खी ताकद लावू माणसाची आम्ही. शांत साहेब आहेत ना, शांत. त्याच्यामुळे आम्ही शांत. अतिशय लोकशाहीला कलंक आहे. आणि आम्हाला दुर्दैवी वाटतं जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी 2-2, 6-6 मतं. मला वाटतं हे एक्सप्लेन जर केलं तर बरोबर. चला एक्सप्लेन करे. असं थोडी होते की एकाच्या घरात 10-20 मतदानाची कुठे गेले? पीपीएच्या शाळा आहे तिथे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कार्यालय. तिथे फक्त 5 मतं लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मतं. मग तिथे फक्त 5च करून आम्हाला सांगलं. जनकल्याण नगरमध्ये मनीषा चौधरीला काय कॅम्पेन करायला नाही दिले. तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं. आणि अख्खे शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं. ते मतं गेले कुठे? आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलतात तुम्ही गप्प बसा, आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा, बरोबर आहे. हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे. हे असं होत असेल तर काही यूज नाहीये. माझं ना आव्हान आहे, सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे. जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही, ती पॉवर सोशल मीडियामध्ये. लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन हिअर, व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया. लेट द पीपल नो नाव. एजंटला कसं माहिती की आम्हाला एवढेच मिळणार आहेत करून, म्हणजे कोणाला माहिती आम्हाला एवढी मतं मिळणार आहेत. आधीपासून सेकंड राऊंडला त्यांनी सांगितलं 6,000 लीड पुढे, 10,000 लीड पुढे. कसं काय लीड पुढे करणार? लीड त्यांची कशी काय पुढे? आणि स्वतःहून
200 मिळणार आम्हाला 300 मिळणार आम्हाला 200 टाका भाजपचे एजंट स्वतःच सांगतात की लीड पुढे 10,000 लीड पुढे. अतिशय दुर्दैवी लोकशाहीला कलंक आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी वॉकआउट केलेलं आहे. तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून का उपयोग नाही, आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. त्यापेक्षा म्हटलं आपण बाहेर पडूया. आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे, लोकशाहीला कलंक आहे. त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमातून पुढे आलो. त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडते आतमध्ये ते. त्यामुळे नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे यावेळेस भाजपाने साधा तगडा झटका दिलेला नाही, सगळ्यांना झटकावलेला आहे. अगदी सत्ताधाऱ्यांना सुद्धा झटकावलेला आहे. आणि यापूर्वी जे खासदार आमदार होते, आमच्याकडे एक खासदार होते, आमदार होते आणि मंत्री पण होते संगमनेरमधले, त्यांना सुद्धा देखील या निवडणुकीत एक साध्या माणसाने पाडलंय. ही सोपी गोष्ट नाही. कारण याचे बदले कुणी ना कुणी कुठंतरी मुद्दाम होऊन EVMच्या माध्यमातून घेतं. तर ही लढाई जी तलवारीची राहिलेली नाही, मतपेटीची पण मतदानाची सुद्धा राहिलेली नाही, शिक्के मारायची राहिलेली नाही, तर ही इलेक्ट्रॉनिक घोटाळ्याची लढाई आहे. आणि हा इलेक्ट्रॉनिक घोटाळा इथून पुढं आपल्या देशात चालून द्यायचा नाही, एवढं बाकी जनतेने ठरवलं पाहिजे. आणि निवडणूक आयोगाला सगळ्यांनी आणि भारताच्या देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा मंत्रिमंडळामध्ये देशवासियांनी ज्यांना असं वाटतं की जी जुनी पद्धत होती, जुनं ते सोनं, शिक्का मारायची, तीच पद्धत आम्हाला या देशामध्ये पाहिजे. भले 10 दिवस काउंटिंग करायला लागले तरी चालेल. आणि आम्हाला माहिती आहे 10 दिवस लागतच नाही, एका दिवसात संपूर्ण काउंटिंग होतं आहे. परंतु आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सरकार आणि निवडणूक आहे कशासाठी घाई करतंय. अरे अमेरिकेमध्ये 4-4 महिने 5-5 महिने निवडणूक चालते आणि आमच्या देशामध्ये 1 दिवसात सगळा कारभार उरकायला पाहतात. मित्रांनो, मी जे काही व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहे हे जरूर पहा. धन्यवाद. जाता जाता एक सूचना, आमच्या राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, त्याला लाईक करावं आणि शेअर जास्तीत जास्त करा. ज्यांनी यापूर्वी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी बेल आयकॉनवर टिक करा आणि ऑल व्हिडिओमध्ये साइन करा. धन्यवाद. मेरा नाम फहाद अहमद है. मैं शरद चंद्र पवार साहब NCP गठ से 172 अणुशक्ति नगर विधानसभा का उम्मीदवार था. जैसा था हत्या की 17वें राउंड तक जो है मैं आगे चल रहा था और कुल राउंड जो थे वो 19 थे. दिन सुबह 7 बजे से लेके शाम को 6 बजे तक चली थी. उनकी 99% बैटरी निकलती है और वो 99% बैटरी जहां जहां निकलती है उसमें मेरी जो सामने वाली उम्मीदवार हैं सना मलिक जी, जो सुबह शायद महाराष्ट्र के अंदर जिस तरह की भी चीजें चल रही थी उस घटना के बाद जो रुख महाराष्ट्र की राजनीति में हो रहा था, 99% की जो EVM निकल रही थी उसमें मेरे से उनको डबल वोट मिल रहा था. और बूथ पे वो मुझसे पीछे चल रही हैं, लेकिन जैसे ही कोई भी EVM खुलती है जिसमें 99% बैटरी है, उस EVM को कहीं ना कहीं किसी ना किसी तरीके से उसमें डबल ट्रिपल का मार्जिन सना मलिक जी लेके चल रही हैं. ये बहुत ही चिंता का विषय है. बीजेपी के राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े महाराष्ट्र के एक होटल में पैसे बांटते हुए पकड़े गए हैं. विनोद तावड़े बैग में भरकर पैसे लेकर गए थे और वहां पर लोगों को बुलाकर पैसे बांट रहे थे. ये खबर जब जनता को पता चली तो भारी हंगामा हो गया है. पैसों के साथ विनोद तावड़े के कई वीडियो सामने आ रहे हैं. महाराष्ट्र में वोटिंग होने वाली है, उससे ठीक पहले बीजेपी के नेता पैसों के दम पर चुनाव को प्रभावित करने में लगे हैं. इसमें कार्यकर्ताओं से लेकर बड़े बड़े नेता तक शामिल हैं. चुनाव आयोग को इस मामले में संज्ञान लेना चाहिए और सख्त कार्रवाई करनी चाहिए. चुनाव से ठीक पहले पैसों से वोट खरीदने की कोशिश बताती है कि बीजेपी को अपनी हार साफ नजर आ रही है. मशीन में कमीशनिंग होती है, उस दिन उसमें बैटरी डाली जाती है. पहले आया था, पहले और बहुत सारी चीजें आई थी कि वो हैक हो सकती है, उसका वोट इधर डाला तो इधर जा सकता है, कुछ हो सकता है. ये पहली बार आया. अब हम ये भी सोच रहे हैं कि इससे अगला क्या आएगा, हम नहीं समझ पा रहे इससे अगला क्या आएगा, बट लगता है अगला भी कुछ आएगा, रुकेगा नहीं. मतलब कितनी बार. एनीवे, कमीशनिंग बहुत जरूरी है समझना. वोटिंग से करीब 5 या 6 दिन पहले कमीशनिंग होती है. 5-6 दिन पहले उस दिन मशीन में सिंबल पड़ते हैं. तो अब मशीन में अभी तक
नई बैटरी उस दिन एक डाली जाती है और सील करके उस बैटरी पे भी कैंडिडेट के एजेंट्स के दस्तखत होते हैं। छोड़िए, मशीन पे तो होंगे ही होंगे, हमें भी नहीं पता, हमने भी पता नहीं कब बनाया था ये नियम, हमारे काम आ रहा है अभी कि वो बैटरी पर भी एजेंट के दस्तखत हों। और अब कमीशनिंग के बाद, क्योंकि 5 ही दिन बचे हैं और इसमें सिंबल लोड हो चुके हैं, ये उनके सामने में स्ट्रांग रूम में जाएगी, डबल लॉक लगेगा, 3 लेयर की सिक्योरिटी रहेगी, 3 लेयर की, जिसमें CAPF भी शामिल होगी, मस्ट है, ऑब्जर्वर होंगे। उसके बाद जब वो पोलिंग के डिस्ट्रीब्यूशन के दिन निकलेंगी, उस दिन फिर यही प्रोसेस होगा, सारा प्रोसेस वीडियोग्राफ होगा। यानी वीडियोग्राफ होने के बाद फिर वो फील्ड में पहुंचेंगे, सेक्टर मजिस्ट्रेट साथ में रहेंगे, फिर कैंडिडेट के एजेंट साथ में रहेंगे, फिर वहां पहुंचेगी, फिर कहेंगे भाई देख लो इसको, सब ठीक है, जो आपको नंबर दिया, हाँ, और उसके नंबर भी सबसे शेयर किए जाएंगे, इस नंबर की मशीन इस बूथ पे जाएगी। फिर जब वो बूथ पे पहुंच गई तो कहें भाई मिला लो आप, उसी नंबर की है कि नहीं है, वोट भी डाल के देख लो 50 कि ठीक है कि नहीं है। किसी ने 50 डाले, किसी ने 20 डाले, किसी ने कहा नहीं हमें ठीक है हम नहीं डालेंगे। किसी स्टेज में किसी बूथ पर 20 कैंडिडेट हैं, किसी पर 5 कैंडिडेट हैं, किसी पर 5 ने कम वोट डाले, किसी ने ज्यादा डाले, बैटरी उसी हिसाब से यूज। फिर पूरे दिन वोटिंग हुई, तब एक एक वोट का हिसाब रखा, फिर बंद हुआ, बंद होने के समय में क्लोज ऑफ पोल में फिर से दस्तखत कराए, फिर से हिसाब लगाया कितने वोट पड़े, फिर से फॉर्म 17C दिया, उसको कितना दिखाएंगे, कौन दिखाता है इतना, बताइए। कोई एक प्रोसेस कंपैरेटिव बताइए पूरी कंट्री में जहां पब्लिक डिस्क्लोजर, पार्टिसिपेशन इतना अधिक हो।